आपल्यासोबत भाजपाचे आमदार राम कदमजी जोडलेले आहेत। राम कदमजी, कर्नाटकमध्ये एक भयंकर दुर्घटना घडलेली आहे, चेंगराचेंगरी झालेली आहे, 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। काँग्रेसचे सरकार आहे, नियोजनाचा अभाव आहे अशी सुद्धा टीका होऊ लागलेली आहे। तुमचं यावर मत काय? नाही, ही वेळ टीका टिप्पणी करण्याची किंवा आरोप प्रत्यारोप करण्याची नाही आहे। हम्म जे मृत्यू झाले त्या कुटुंबाच्या सोबत उभं राहण्याची वेळ आहे। हम्म आणि जी बाकीची जी लोक आहेत जे घायल आहेत त्या जखमींवर तातडीनं उपचार झाले पाहिजेत याची प्राथमिकता असली पाहिजे। पण ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की ज्या वेळेस अपेक्षित आहे की त्या ठिकाणी खूप लोकांची गर्दी होणार आहे, तर प्रशासनानं ज्या पद्धतीची खबरदारी घ्यायला पाहिजे ती खबरदारी घेताना कुठेतरी टाळाटाळ झालेली ही सुनिश्चित आहे। कारण जर प्रशासनानं एवढी मोठी गर्दी त्या ठिकाणी येते त्याची खबरदारी जर घेतली असती तर आपल्याला हे मृत्यू टाळता आले असते। पण लगेच उठून कुठल्या पक्षावर ह्याच्यावर त्याच्यावर मी त्या संकुचित राजकारणाकडे जाणार नाही, पण जबाबदारी ही कोणाला तरी घ्यावीच लागेल। ज्यावेळेस जबाबदारीची वेळ येते तर स्वाभाविकपणे ती जबाबदारी सरकारवर जाते आणि त्या ठिकाणी जे सरकार आहे, कारण सरकार प्रशासनाला आदेश देत असतं, प्रशासन सरकारच्या आदेशावर काम करत असतं, तर कुठेतरी सरकार आणि प्रशासन याच्यामधला समन्वय किंवा कुठेतरी दोघांपैकी एकाचा दुर्लक्षितपणा त्याच्यामुळे नाहक हे 11 बळी गेलेले आहेत। सरकारनं त्या 11 बळींच्या कुटुंबांच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता आहे। पैसे दिल्यानं काही गेलेला जीव परत येत नाही, पण घरातला करता धरता गेला तर अशा वेळेस सरकारनं त्याला भरघोस मदत दिली पाहिजे आणि जे जखमी आहेत त्यांच्या देखील पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे। अशा प्रकारची एक प्राथमिकता असली पाहिजे। राम कदमजी, खरं तर तुमचा दहीहंडीचा एक मोठा कार्यक्रम असतो, त्यामुळे तुम्हाला हा नियोजनाचा मी प्रश्न विचारतोय की अशी जेव्हा मोठी गर्दी होत असते त्यावेळेस नेमकं नियोजन कसं करायचं असतं, काय काय नियोजनाबाबतीत काळजी घ्यायची असते? साधारणतः दहीहंडीच्या कार्यक्रमातलं नियोजन आणि एका स्टेडियम मधल्या कार्यक्रमाचं नियोजन नाही, फरक आहे मात्र तरी खूप फरक आहे। हो, पण आपला मुद्दा प्रश्न माझ्या लक्षात आला की गर्दी वाढल्याच्या नंतर काही ठराविक अंतरावर गर्दी कशी रोखता येईल जेणेकरून अगोदर पुढे असलेल्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी साधारणपणे आयोजनकर्त्यांनी घेतली पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग चेंगराचेंगरी झाली किंवा बाकी काही दुर्घटना घडली तर त्यावेळेस कमीत कमी कशी हानी होईल याची सगळी एकंदरीतपणे आवश्यक असणारी त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या, अँब्युलन्सच्या गाड्या, पोलिसांची कुमक, बाकी सगळे सुरक्षा बल या सगळ्या गोष्टी तैनात करण्याची आवश्यकता असते। पण 11 बळी ही काही साधी गोष्ट नाही, ही फार मोठी गोष्ट आहे। तर त्याच्यामुळे आणि कधीही चेंगराचेंगरी अशी अचानकपणे होत नाही। जेव्हा तिथे पोलीसवाले होते त्यांना दिसत होतं की गर्दी वाढते वाढते वाढते, तर त्यावेळेस त्यांनी योग्य वेळेस रोखलं का नाही, योग्य वेळेस त्या ठिकाणी अनाउन्समेंट का झाली नाही? आता चेंगराचेंगरी होताना नेमकी काय लोकांमध्ये गैरसमज पसरले, कशामुळे ती त्या ठिकाणी चेंगराचेंगरीचं नेमकं कारण आता चौकशी अंती ती येईल समोर। पण शेवटी स्वाभाविकपणे प्रशासनाला त्यांनी केलेला हलगर्जीपणा हा नाकारता येणार नाही आणि त्या हलगर्जीपणामुळे किंवा आयोजनकर्त्यांनी केलेल्या काही चुकांमुळे हे 11 नाहक बळी गेले हे मात्र खरं आहे। राम कदमजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।